नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, MSF बद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे। तर गेल्या प्रशिक्षण सत्र क्रमांक 70 मध्ये फक्त महिला उमेदवारांना संधी देण्यात आली होती। तर आता 2-3 दिवसापूर्वीच न्यूज आली आहे आणि बघा, बॅच क्रमांक 71 मध्ये टोटल 13 ट्रेनिंग सेंटरवर 6,607 पुरुष उमेदवारांना प्रशिक्षणासाठी ही संधी देण्यात आलेली आहे। तो सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तिथे जाऊन तुम्ही बघू शकताय। आणि आता नवीन अपडेट अशी आहे की महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये जे पहिल्या ज्या बॅचेस आहेत, प्रशिक्षण सत्र क्रमांक 64, 65, 66, 67 आणि 68 या सत्र क्रमांकातील उमेदवारांना न्यू जॉईनिंग साठी लिस्ट ही जाहीर झालेली आहे। त्यांना काय आहे संपूर्ण माहिती आणि त्यांना कधीपासून त्यांची सेवा अंमलात आणणार आहेत, त्यांना काय महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। तर बघा, तुम्ही येथे बघू शकताय, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ महाराष्ट्र सुरक्षा बलातील सुरक्षाकर्मींना कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकी देण्याबाबत। तर बघा, येथे बघा, तुम्ही बघू शकताय, बॅच क्रमांक 68 च्या उमेदवारांना न्यू जॉईनिंग ही देण्यात आलेली आहे। इथे बघा, ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची ही लिस्ट दिलेली आहे। मला वाटतं जवळजवळ याच्यात 97 उमेदवारांची ही लिस्ट जाहीर झालेली आहे। आणि हे जे उमेदवार आहेत, बॅच क्रमांक 68 जे उमेदवार आहेत, त्यांना पोलीस स्टेशनचे पॉइंट हे भेटलेले आहेत। तर याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, सत्र क्रमांक 68 चे उमेदवार आहेत, त्याचबरोबर सत्र क्रमांक 67 चे देखील उमेदवार आहेत। तसेच पुढे प्रशिक्षण सत्र क्रमांक 66 चे देखील उमेदवार आहेत। तसंच पुढे 64, 65 चे बॅच क्रमांक 64, 65 चे देखील उमेदवार हे आहेत। पुढे त्यांना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत। हे बघा, हे जवळजवळ या लिस्ट मध्ये तुमचं नाव आहे का तुम्ही बघून घ्यायचं आहे। या सगळ्या उमेदवारांना ही न्यू जॉईनिंग ही देण्यात आलेली आहे। ही 97 उमेदवारांची लिस्ट ही जाहीर झालेली आहे। तुम्हाला जर PDF सविस्तरपणे पाहायची असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देईल, तेथे जाऊन तुम्ही ही संपूर्ण लिस्ट बघून घ्यायची आहे। तर बघा, तुम्हाला एकदा पूर्ण लिस्ट दाखवते। हे बघा, टोटल इथे 97 उमेदवारांची ही लिस्ट जाहीर झालेली आहे। आणि पुढे त्यांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यांना कधीपासून त्याची सेवा अंमलात येणार आहे, कधीपासून त्यांना आदेश नियम लागू होणार आहेत सगळे, हे बघा येथे त्यांनी सूचना दिलेल्या आहेत, ते तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत। आणि हे बघा, इथे दिलेलं आहे, येत्या 17/12/2025 रोजीपासून हे सगळे सदर आदेश अंमलात येतील, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे। तर तुम्हाला माहिती कशी वाटली? अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।